मुख्यमंत्री आपल्या खात्याच्या कामांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. पूर्वनियोजित कामांमुळेच खात्याच्या बैठकांना उपस्थित राहू शकले नसल्याचं स्पष्टीकरण ग्रामीण विकास आणि महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. भगवानगडावरील शक्ती प्रदर्शनानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे यांनी झी24 तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. महाराष्ट्राच्या राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नगर परिषदांच्या निवडणुका येत आहेत. डायरेक्ट संबंध असलेलं एक प्रकारे आपण खातं म्हणूया. या खात्यात मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप जास्त आहे असं वाटतं? नाही, ॲब्सोल्युटली नाही आहे. माझं नवीन खातं नाही, माझं खातं जुनंच आहे. फक्त जलसंधारण केल्यामुळे हे खातं जास्त चर्चेत आलं. लाईमलाईटमध्ये आलं. पण ॲब्सोल्युटली मला आयुष्यात गेल्या 2 वर्षाच्या त्यांनी काय माझ्या खात्यामध्ये काही एक्स्ट्रा जलसंधारण असताना सुद्धा जलयुक्त शिवार असेल किंवा आत्ता डिजिटल करायच्या ग्रामपंचायती त्याचं काम अत्यंत जोरात सुरू आहे. नागपूर जिल्हा आपल्याकडे ग्रामपंचायतीचा डिजिटल झालेला आहे. तो हस्तक्षेप नाहीये, ते एक चांगली मोहीम आहे. ती आम्हीच इनिशिएट केली. सगळे कार्यक्रम त्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले. ते डिजिटल इंडिया त्यांचाच कार्यक्रम आहे. ते IT मिनिस्टर असल्यामुळे तो त्यांच्याच मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आहे. पण माझा ग्रामविकासचा कुठलाही कार्यक्रम किंवा महिला बालविकासचा कुठलाही कार्यक्रम, जलसंधारणात सुद्धा जलयुक्त शिवार असताना ते मॉनिटर करतात. त्यांचे KRA म्हणजे की रिझल्ट एरियाज जे आहेत त्याच्या मीटिंग्स वेळोवेळी घेतात आणि ते त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये एक वचक राहतो सतत आढावा घेण्यामुळे. पण त्यांनी कधी इंटरफिअर केलं नाही. ग्रामविकास खात्याच्या अनेक गोष्टींमध्ये पैसे गुंतवायचा निर्णय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत त्या कंपन्यांनी घेतला. ही जी बैठक झाली ती अत्यंत महत्त्वाची राज्याच्या दृष्टीने बैठक होती. परंतु त्या बैठकीला आपल्या खात्याशी संबंध असूनही आम्हाला पंकजा मुंडे कुठे दिसल्या नाहीत. कारण ती बैठक ठरली त्याच्या खूप आधी मी एक कार्यक्रम दिला होता लातूरमध्ये आणि मागच्या वर्षी पण त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकले नाही. मुख्यमंत्री महोदय आणि मी जाणार होतो. यावर्षी पण मुख्यमंत्री महोदय पण अपेक्षित होते. तर मी पालकमंत्री म्हणून तिथे असणं आवश्यक होतं आणि मग मी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला. मी ट्रेनमध्ये बसले होते लातूरच्या आणि म्हणलं सर असं अशी बैठक आहे आणि मी त्यांना म्हटलं मी सर तिकडेच जाते कारण त्या कार्यक्रमाला 2 वर्ष मी उपस्थित राहू शकले नाही विविध कारणांमुळे. तर त्यांची आणि माझी चर्चा होऊनच मी गेले होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.